त्या शहराला करवीर सुद्धा म्हणतात। तिथे आई अंबाबाईचं मंदिर आहे, रंकाळा आहे। तो अख्खा जिल्हाच रांगड्या माणसांसाठी आणि रांगड्या भाषेसाठी प्रसिद्ध आहे। तुम्हाला कळलं असेलच की आम्ही कोणत्या जिल्ह्याबद्दल बोलतोय, तर आम्ही बोलतोय तुमचं आमचं लय भारी कोल्हापूर बद्दल। पण कोल्हापूर जिल्ह्याचं हे टोपण नाव तुम्हाला नक्कीच माहीत नसेल। तर कोल्हापूर जिल्ह्याला दक्षिण काशी असं म्हणतात। ते का, चला समजून घेऊया। तीर्थक्षेत्र काशीला भारतातल्या प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असं समजलं जातं। काशी हे भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक आहे। तसंच कोल्हापूरमध्ये आई अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मीचं प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे, जे महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 आणि भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक आहे। फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून आई महालक्ष्मीच्या दर्शनाला भाविक आस्थेनं येतात। तसंच कोल्हापूरला एक धार्मिक वारसा सुद्धा लाभलेला आहे। आई अंबाबाईचं मंदिर आणि लाभलेला धार्मिक वारसा या सगळ्या गोष्टींमुळे कोल्हापूर जिल्ह्याला दक्षिण काशी असं म्हणतात। कोल्हापूरबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा, आणि माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर संवाद सेतूला नक्की फॉलो करा।